अक्षरात इथे राखली, कारण तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये उभे असताना गाफील राहून तुम्हाला चालत नाही. षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र बॉल आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे एक क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, जोपर्यंत उचलला गेला संधी होती रनआउटची. आणि इथे सुखरूप सुरक्षित फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचलाय, आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या डॉट बॉल बरोबर एकंदर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. एक धाव ही डाफलकावर आहे 2 बॉल नंतर. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. सातत्यानं प्रत्येक समालोचक रुपेजी पाटील यांचं जे आयोजन नियोजन आहे त्याबद्दल चर्चा करतायत आणि व्हायला पाहिजे चर्चा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पॉइंटच्या जवळपास ढकललाय, जोपर्यंत एक सिंगल मिळेल. कारण जर चांगली काम होत आहेत तर मग त्या चांगल्या कामाची चर्चाही होणं गरजेचं आहे, आणि चर्चा त्यांचीच होते जे चांगलं करतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आशिष पुढचा बॉल घेऊन रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. वेगवान तेज तर्रार फुलिश लेनचा हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघून जातोय. चांगली गुणवत्तापूर्ण गोलंदाजी इथे गोलंदाजाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला जातोय. समोर स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर अमीर अवारी मैदानामध्ये आहे. चांगला बॉल इथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला शॉर्ट फाईन लेग माफ करा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत त्यानं बॉलला फील्ड केलं एक सिंगल मिळाली आणि 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती. अखेरीस धावसंख्या 3 या आकड्यावर आहे. मॅच नंबर 7 शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेटची हॅट्रिक जर गोलंदाज इथे पूर्ण करतोय तर मग हा मंडपाचा डोलारा ज्यांनी उभा केलाय ते आमचे महेश चौधरी साहेब, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अगदी अप्रतिम काम त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. मंडपाचं जे सर्व काम आहे, गतवर्षी हमरापूरची स्पर्धा एजे चॅलेंजर्स ट्रॉफी ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मंडपची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आज साखरेच्या मैदानावर पुन्हा एकदा भेट होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. तुम्ही तुमच्या कामामध्ये परिपक्व असले पाहिजे. तेच आम्ही नेहमी म्हणतो ना की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात तिथले सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा, मग ते क्षेत्र कुठलंही असो. आपल्याला जी जबाबदारी आली, जे काम आपल्या वाट्याला आलंय ना ते योग्य तऱ्हेने बजावलं पाहिजे. कारण या जगातलं कुठलंच काम छोटं नाही. कारण जे काम करतोय त्यानं आपलं पोट भरतं. त्यामुळे जे काम आपण करतो ते अगदी निष्ठेनं आणि परिपक्वतेनं करणं गरजेचं आहे. आणि तेच काम महेश चौधरी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय अगदी अप्रतिम असं मैदान सजवलं गेलंय. यश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. एक चांगला फटका. खूप काळ मैदानामध्ये शांतता होती आणि ही शांतता वादळापूर्वीची होती हे जितू भानुशाली मैदानातनं सांगतोय. हा बॉल त्यांना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिला सीमा पार. षटकार. चांगले गाणी आपण पीके साऊंडच्या माध्यमातून ऐकतोय. वेगवेगळी मराठी गीतं तीही सध्या चर्चेमध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये या क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचा त्याच्या हातामध्ये जाऊन विसावेल. विकेटचं पतन जितू भानुशाली त्याच्या पारीचा अंत. पहिला झटका पहिली विकेट फलंदाज बाद.
एक षटकार आला होता, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा आताताईपणा, थोडीशी घाई आणि त्यामध्ये बॅटचं एज घेतल्यानंतर जितू भानुशाली तिथे माघारी परतत असताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज अंबिया मैदानामध्ये आलाय. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये करेल, कशा पद्धतीची फटकेबाजी या मैदानाच्या आतनं तो साकार करेल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगलच मिळेल. संयम हा क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा भाग आहे. भगवद्गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णाने सांगितलंय की संयम ठेवा, मेहनत करत राहा, वाट पाहत राहा. तुमची वेळ आली ना की न मागता तुम्ही ज्याचा विचार करत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळेल. त्यामुळे इथे आताताईपणा तो भोवला, विकेट मिळाली, माघारी परतावा लागला खेळाडूला. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. यावेळेस तिथे पंचांच्या माध्यमातून धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि 12 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 सध्या प्रकारे पथावर आहे. स्ट्रायकर एन कडे फलंदाजी करता अमीर. यावेळेचा बॉल पाहिला, सोडून दिला. पंचांनी कामगिरी पुन्हा एकदा ती पाहायला मिळाली. वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलाय. अमीर एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. डबल ए जफर पटेल ज्यांचा जो ब्रँड आहे त्याचा अँबॅसेडर सुद्धा आणि चांगला खेळ करण्याकरता ओळखला जातो, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. अमीर अवारी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॅटच्या खालच्या अंगाला हा बॉल लागताना तिथे अलॉंग द कार्पेट गेला. जोपर्यंत वाईडिश लॉंग ऑन मधनं त्याला उचललं, रिटर्न केलं, रन मध्ये वाढ झाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 या आकड्यावर. अंबिया मैदानामध्ये आहे, चांगला खेळ करावा लागेल. अमीर सुद्धा आतापर्यंत हवी तशी चांगली बॅटिंग करू शकलेला नाहीये. या दरम्यान हा बॉल चांगला राहिला, टप्पा खाल्यानंतर खाली राहिला आणि तदनंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या मॅचची गरज आहे आणि ती चांगली गोलंदाजी इथे निश्चित आपल्याला पाहायला मिळते, कारण 2 वाईड आले होते त्याच रेंज मधनं. यावेळेस एक चांगला बॉल केलाय, चांगला बॉल अगेन फ्लाइट बाउन्स. फलंदाजाच्या कानाजवळनं शिटी वाजवत त्याला म्हणत जागते रहो, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला हा बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. फुलन थोडासा जर आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवर पिच केला होता आणि तिथनं उसळी घेतली होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 14 आहे. येणाऱ्या ओव्हर मध्ये कशी फलंदाजी होईल तर जरूर पाहू. मात्र तत्पूर्वी एक संधी पीके साऊंड्सला. त्याच्या लावू नका मोजमा, नावाने गर्दी जमते त्याच्या लावू नका मोजमा. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप, आहे बघा लय टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. थँक्यू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आशिष ज्याला कंटिन्यू केलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यानं गोलंदाजी केली होती, मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक, त्यामध्ये फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्यामुळे संघ सहकार्याने तो विश्वास पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर दर्शवलाय आणि तो विश्वास त्याला इथे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करावा लागेल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फुलर लेंथवर पिच केला, पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला. विश्वास खूप महत्वाचा आहे टीमच्या संघ सहकाऱ्यांचा, कारण प्रत्येक वेळी आपला खेळाडू चांगली कामगिरी करेलच असं नाही आहे. मात्र त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही काळामध्ये टीम त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. आणि इथे आशिष जो कंटिन्यू केला गेला गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक एक तिथे खराब कामगिरी करतोय, मात्र बॅकअप चांगला आहे. प्रत्यक्ष आयुष्यात बॅकअप मिळेल नाही मिळेल ठाऊक नाही, मात्र क्रिकेटच्या मैदानात बॅकअप ते तुम्हाला सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे ते बॅकअप मिळालं. रन्स जर आपण पाहिलं तर
त्या पुढे सरकार असताना 16 ऑन बोर्ड, 16 धावा धाफलकावर आहेत. या ओव्हरचा तिसरा चेंडू, 2 चेंडूमध्ये थोडंसं शांत ठेवलंय. मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. पुन्हा एकदा तो फटका जेवढा योग्यतेने बनला नाही. बॅटमध्ये बॉल मिडल नाही आहे. जोपर्यंत मिडल होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही, आणि कॉन्फिडन्सनं स्ट्रोक खेळले जाणार नाही तोपर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी होणार नाही. त्यामुळे बॉलला मिडल करणं ते इथे खूप महत्त्वाचं बाब आहे. मात्र ते मिडल करणं आतापर्यंत आमिरलाही शक्य झालेलं नाही असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक खाली क्षेत्रातनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं आणि फाईन लेगला क्लिअर करताना यावेळेस चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4, चौकार. हॅलो, यावेळेस मात्र बॉल हवे. क्षेत्ररक्षक चांगला कॅच, गुड कॅच. विकेट मिळते आहे खेळाडू बाद. थँक्यू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन गोलंदाज आशिष. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल, कारण बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. बॉलवर जाऊन चेंडूला रापणं गरजेचं होतं. म्हणूनच आम्ही म्हणतो ना की क्रिकेटमध्ये क्षणाक्षणाला तुमची बौद्धिक क्षमता तपासली जाते. तुम्ही काय विचार करता, कसं खेळता, हे क्रिकेटमध्ये सातत्यानं तपासलं जातं. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे त्या बौद्धिक क्षमतेवर जोर न देता वेट करणं पसंत केलं, आणि मग तदनंतर एका टप्प्याअखेरीस बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला. आणि या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ते एकंदर 25 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर नंतर 25 लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 4 या चौथ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस यश त्यालाही कंटिन्यू केले गेले. पहिल्या 4 ओव्हर या गोलंदाजाच्या हातामध्ये दिल्या गेल्यात. 2 गोलंदाज जे प्रमुख आहेत, आशिष आणि यश, त्या दोघांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या खातीर या पहिल्या 4 ओव्हर त्याने हाताळाव्या. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून या दोघांना ओळखलं गेलंय. जे सुरुवातीची जी षटकं आहेत ती हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पहिला बॉल, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, कारण मिड ऑफ मध्ये कोणी नाही. लॉंग ऑफ घेतलाय. 38 सर्कलची पाबंदी हटली आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल 1 रन ही धावफलकावर जोडली जाईल. चांगली
गोलंदाजी इथे यशच्या माध्यमातून अद्यावत केली आहे. एखाद दुसरे मोठे फटके जरूर आलेत, मात्र धावसंख्या हवी तेवढी मोठी ती आतापर्यंत करणं ते शक्य झालेलं नाहीये. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळायचं आहे. पुन्हा एकदा ते प्रॉपर कनेक्शन, स्वीट व्हॉइस, मिडल ऑफ द बॅट ज्याला आपण म्हणतो ते पाहिलं मिळालं आणि क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाला. या 2 धावसंख्येनं धावफलक 28 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकपणे गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर. एक सिंगल मध्ये इथे बॉल कलेक्ट करण्याआधी फेकण्याची घाई होती आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे 2 रन बहाल झाल्या. खूप वेळा होतं क्रिकेटमध्ये जेव्हा दुसरी रन आपल्याला समोर दिसते ना की दुसऱ्या रन करता खेळाडू जातो, तेव्हा मग बॉल कलेक्ट करण्याआधी जी फेकण्याची घाई असते त्या फेकण्याच्या घाईनं बॉल तुमच्या हातातनं निसटतो आणि त्यामुळे मग या रन्स येतात. इथेही 2 आल्या आणि या 2 धावसंख्या 30 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका तो दमदार बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार 6. थँक्यू. अडचणी होत्या, त्या अडचणीवर मात करणं गरजेचं होतं. कोणीतरी मदतीला धावून येणं गरजेचं होतं आणि मदतीला धावून जरूर आलाय इथे फलंदाज फहाद. चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 4 बॉल फेस करताना त्यानं तब्बल 14 धावा या धावफलकावर जोडल्यात. वाईटचा इशारा इथे अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ झाला आणि या 5 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 37 धावा धावफलकावर आहेत. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधला तो इथे प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे लोअर फुल टॉस उडवलंय, भिरकावलंय सीमा रेषा पार, फेकून दिलंय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा पार. षटकार 6. चार ओव्हरचा खेळ झाला. या 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 43 धावा. आता मात्र सुस्थिती आली आहे.
संध्याकाळची अंतिम मॅच, महत्त्वाची निर्णायक मॅच, क्वालिफायची मॅच, त्यामुळे प्रेशरवाले सामन्यामध्ये खूप जास्त नाही, मात्र 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 65-70च्या दरम्यान जर टोटल उभी राहिली तर एक निश्चित चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 5 करता नवीन गोलंदाज, नवा पर्याय आदित्य जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. हा बॉल तिथे ऑफस्टंपच्या बाहेर शफल होताना मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करायचा. आमिरला बॅटमध्ये मिडल करणं ते शक्य झालं नाही. त्याला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आमिर आवारी, ज्याला जर आपण पाहिलं तर खूप मोठा स्ट्रगल सध्या त्याच्या मैदानामध्ये सुरू आहे. एकंदर 4 डॉट बॉल खेळलेत. 4 डॉट बॉल खेळताना त्यानं 5 सिंगल घेतल्यात आणि 1 डबल. खूप मोठा स्ट्रगल सध्या त्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र हा त्याला संपवावा लागेल. यावेळेस मात्र फटका कनेक्ट झालाय आणि क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवेल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल जाईल ओव्हर द लॉंग ऑफ, सीमारेषा पार, षटकार 6. आपलं नशीब चांगलं असेल, आपली वेळ जर चांगली असेल तर मग कोणी कुठेही आपली क्लिप बनवतो आणि त्यांना आपण फेमस होतो. असं एक नाव म्हणजे बाळ्या सिंगर. त्याचं हे गीत आपण ऐकलं, आज आपल्यामध्ये नाही आहे, मात्र त्याचं हे गाणं जे खूप चर्चेत आलं आणि खूप मोठी प्रसिद्धी त्याला मिळाली. यावेळेस मात्र हा बॉल, बॅटची कडा, विकेटच्या मागे, विकेट कीपरचा सहारा, विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 10 फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या बॉलवर सलग जर विकेट मिळवली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. महेश चौधरी यांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. जमिनीवर तंदन करत हा बॉल चाललाय. जोपर्यंत त्याला उचललं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक रन ज्या इम्पॉर्टंट असताना तिथे त्या वाढवल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते. अचानक शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित झाली आहे. मोठा फटका आला होता. ग्राउंड स्टाफ सागर आपल्याला संपर्क साधायचा आहे. डीजे थँक्यू. पुढचा बॉल यावेळेस मात्र कमी गतीने टाकलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि ही मोठी विकेट. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतर असताना पाहायला मिळेल. फलंदाज फहाद तो यावेळेस बाद झालाय. फहादने जर आपण पाहिलं तर 2 गगनचुंबी षटकार आणि एक चौकार या डावामध्ये खेचली होते. चांगली बॅटिंग त्याने या मैदानामध्ये केली होती. त्याला मात्र माघारी परतवलंय. महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. तहाची विकेट जर मिळवली गोलंदाजाने तर त्याकरता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. मंडप डेकोरेटर्स अँड डीजे महेश हमरापूर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आदित्य आहे आणि यावेळेस त्याला आसमान दाखवलंय. फेकून दिलंय बॉलला सीमा रेषेच्या पार. इथे षटकार येतोय 6. समोर असू दे कोणता संघ, कॅप्टन आमचा तहारईस. चौकार षटकार मारणारे हाय, चौकार षटकार मारणारे हाय. यंदा पहिलंच वर्ष हाय, जिथे
थँक्यू डीजे. ग्राउंड स्टाफ सागर, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेचच आपल्याला मंचावर यायचंय. ग्राउंड स्टाफ सागर. धावा संख्या जर आपण पाहिली तर धाफलकावर एन्काउंटर टोटल 56 धावा धाफलकावर आहेत. चला थोडस गेम स्पीडअप ठेवायचंय. उद्याचे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत आणि उद्या इथले जे संघ आहेत लोकल गट इथल्या विभागातील संघांना प्राधान्य दिलंय. सकाळची पहिली मॅच असेल सुहास स्पोर्ट्स क्लब गिराळे आणि कनाद रायडर्स बहाडोली, स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि सोनावे इंडियन्स, एम स्टार दहिसर आणि आर्ची वॉरियर्स बहाडोली, वीर तानाजी पारगाव आणि सोनावे लायन्स अशा या मॅचेस उद्या आपल्याला पाहायला मिळतील. 8 संघ ज्यांना उद्या प्राधान्य दिले गेले. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे ते विकेट मिळवण्याची. क्षेत्ररक्षक 4-4 आलेत आणि त्यातल्या एकानंही झेल कलेक्ट केलेला नाहीये. एकाच्या हातामध्ये जरूर पडला मात्र तो झेल सुटला, जीवनदान मिळालं आणि त्याबरोबर जर आपण पाहिलं तर 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं 3च्या मदतीनं 59 रन्स या राफलकावर आहेत. शेवटचं षटक आपल्याला इथे पाहायला मिळते. तहाच्या विरोधामध्ये जर 3 डॉट बॉल टाकले तरी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. महेश यांच्या माध्यमातून हमरापूर ते गोलंदाजाला नाही, तहानं जर 3 बॉल डॉट केले तर तहा करता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र फटका समोरच्या बाजूने खूप योग्य त्यानं सजवलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते येते 61 या आकड्यावर. 4 चेंडू अजूनही या डावामधले शिल्लक आहेत. 70 पेक्षा जास्तीची टोटल लावण्याची संधी आहे कारण 4 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला बाकी आहे. पावलांचा माप चुकलेला असावं किंवा डोक्यामध्ये जो विचार आहे तो प्रत्यक्षात चेंडूच्या माध्यमातून उतरवणं ते शक्य नसावं. त्यामुळे माघारी परतलाय. नव्यानं तो चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल. चेंडू षटकातील 2 बॉल डॉट टाकले तर गोलंदाजालाही 200 रुपये आहेत. महेश यांच्या माध्यमातून इथेही जर आपण पाहिलं तर पहिल्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. ट्रेंडिंग मध्ये असलेली काही गीत आहेत. त्यातलं हे गीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळत आहे. पीके साऊंड्स. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 61 या आकड्यावर स्थिर आहे. मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता यावेळेस मुकेश आलाय. सलग दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली तरी 500 रुपये. यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे शॉट फाईन लेग. पैसे जायला तयार नाहीयेत. सातत्यानं लावले जात आहेत मात्र ते खिच्यामधनं निघायला तयार नाहीयेत. तहाची विकेट घेतली तरी 500 म्हणजे इथे बक्षीस लावायचं काही थांबत नाही आणि तिथे पैसे यायला काय जायला काय तयार नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल जाईल यावेळेस सीमारेषा पार. एक तगडा प्रहार येतोय. षटकार 6. जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक
शेवटचा बॉल या डावाचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट झालाय. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि 2 रन्स इथे मिळाले आणि त्याबरोबर हा डाव इथे समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये एकंदर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 70. विजयाकरता 71 धावसंख्येचं लक्ष आहे. आजचा दिवस या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रुपेश पाटील साहेबांनी दिली, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. अगदी खूप कमी वेळात मैत्रीत्वाचं नातं त्यांच्याशीही निर्माण झालंय आणि मी नेहमी उल्लेख करतो की इथले या विभागातले एक परफेक्ट क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक नियोजक म्हणून त्यांचा उल्लेख आपण करू शकतो. धन्यवाद. आजचा दिवसातील शेवटची इनिंग कशा पद्धतीने रंगेल या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं माझे सहकारी एक जुने मित्र प्रमोद शेडगे आपल्यासोबत निश्चित जॉईंट असतील. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही एन्जॉय करा पीके साऊंड्सला आणि त्यानंतर या मॅचला. त्याचा होणार मोहसिन शेख, त्याचा होणार मोहसिन शेख. संग सगळ्यात यो मजबूत, जो तो मारणार हाय षटकार, जो तो मारणार हाय षटकार, जो तो मारणार हाय षटकार. समोर असू दे कोणता संघ, कॅप्टन आमचा ताहार सर. समोर असू दे कोणता संघ, कॅप्टन आमचा ताहार सर. चौकार षटकार मारणार हाय. थँक यू. षटकार मारणार हाय. धन्यवाद सुभाषजी कदम साहेब. तर या आपण आजच्या दिवसाकरिता त्यांनी अमूल्य वेळ दिला या स्पर्धेकरिता आई एकविरा चषक 2025 मध्ये रुपेशजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आजच्या दिवसामध्ये आपण समालोचन ऐकलं. व्हॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मायेचे उबदार शाल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि या क्षेत्रामध्ये आपण अजून उत्तुंग भरारी घ्या असा संदेश देणारा बुके रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव. सामन्याला होते सुरुवात. 71 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एका साईडला संघ जर आपण पाहिला तर अद्विक 11 मनोर आणि अद्विक 11 मनोर टीमने 70 धावा फलकावर लगावल्या. अद्विक म्हटलं की अनिलजी साळुंखे साहेब हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही संघांना कॉपरेट करण्यासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अफसर पटेल उर्फ बाळा आणि एका साईडला अरबाज, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आई एकविरा चषक 2025 नेत्रदीपक टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा आपण पाहत आहेत. हा आई एकविरा चषकाचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. चला थोडीशी घाई करा जरा, वेळ दौडू नका. 5 षटकं 25 मिनिटांचा तुम्हाला कालावधी दिला जाईल. एकाहत्तर रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. संपूर्ण दिवसांमध्ये सुभाषजी कदम चांगलं संगीतमय वातावरण निर्माण करत असताना आणि आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतले, मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी मिस्टर राजेंद्र घरत यांच्याकडून आपण पाहत आहेत. कैलासवासी कमळाकर विठ्ठल घरत यांच्या स्मरणार्थ राजेंद्र कमळाकर घरत यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. पारगाव मुकेशचा पहिलाच यॉर्कर बॉल पाहायला मिळतो. मुकेश जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरतो ना, त्यावेळेला त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असते आणि हेच तुम्हाला करावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही खेळाडू किंवा कोणताही संघ महान नसतो किंवा कोणताही खेळाडू छोटा किंवा मोठा नसतो किंवा कोणताही संघ छोटा किंवा मोठा नसतो. जो प्रत्यक्षात चांगली कामगिरी करतो तेव्हा तो महान बनतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि विकेट किपिंग करणं फार गरजेची गोष्ट.
अमीर अव्वारी त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. दुसऱ्या बॉलवर मात्र मिळते विकेट आणि अफसर पटेल त्या ट्रॅप मध्ये सापडला. सरळ पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना ज्याने अर्धशतक साजरं केलं होतं दुपारच्या सत्रामध्ये तोच बाळा बॅक टू द डगआउट गॉन. शिकारी जातो वाघ हे धडक मारी झडप शिकारी जातो वाघ आम्ही कधीच नसतो मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग आम्ही कधीच नसतोय मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग नसतोय मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग तुझं कधीच नसतोय मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 0. ऑन साइडला आशिषचा हा फटका यावेळेला आपण पाहताय. चांगली ड्राईव्ह अंबिया पुढे सरसावत असताना या खेळाडूचं नेहमीच 100% मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. अंबियाचा अजून सुद्धा झेल मी अजूनपर्यंत विसरणार नाही. MPLच्या माध्यमातून फहादचा झेल सुद्धा मी विसरणार नाही. ज्या पद्धतीने हे दोन वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट एफर्ट बाय अंबिया शेख. हा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. पंच वळतायत विरल नायर सर. यस, 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर 2 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल अरबाज पूर्णपणे बीट झाले आणि सरळ चेंडू ताहा रईसच्या हातामध्ये निघून जातोय. शेवटच्या एंड मोमेंटला आपण पाहिलं ताहाची बॅटिंग टायगर अभि जिंदा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा षटकार तो ठोकला. महेशजी चौधरी साहेब यांनी चॅलेंज जरूर लावलं होतं की डॉट बॉलला 500 रुपये 3 बॉल डॉट आल्यानंतर, परंतु ताहा एक हर उडणारी खेळाडू. अप्रतिम चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये अंबियाला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावां करता. ग्रेट टायमिंग. सहदेव पाटील साहेब यांचं चौकाराने स्वागत केलं जातं आमच्या मुख्य मंचावर. 4 गुड शॉट. थँक्यू. वेलकम बॅक. 6 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. जर मॅच विन करून दिली तर महेशजी चौधरी DC ब्रँड म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते. षटक क्रमांक पहिलं परफेक्ट यावेळेला आपण पाहतो. 4 मिनिटांचा अवधी घेतला. 5:28 ला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 5:32 झालेत. आता इथून 4 षटकं तुम्हाला मॅक्झिमम 21 मिनिटांमध्ये फेकली गेली पाहिजेत. आता सिच्युएशन अशी आहे 30 बॉल आणि 65 रन हे जिंकण्याकरिता 30 बॉल 65 धावांची गरज असेल. श्री सहदेवजी सुरेश पाटील, पोलीस पाटील साखरे. पोलीस पाटील हा आपल्या गावातील प्रशासन यंत्रणा व महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आणि गावातील जनता यामधील दुवा व समन्वय आणि गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असतात. एकविरा चषक साखरे 2025 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य केले कुमारी रुजुता सहदेव पाटील व श्री सहदेव पाटील पोलीस पाटील साखरे यांच्याकडून देण्यात आले आहे. तसेच एकविरा चषकसाठी त्यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये भरीव रक्कम देण्यात आलेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या सहदेव पाटील साहेब यांच्यासाठी पोलीस पाटील या नात्याने. तर आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. दरम्यान आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या प्रत्येक षटकारासाठी महेशजी चौधरी साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेलंय. 29 बॉल आणि 63 रन्स आणि जर लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि मॅच विन करून दिली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज महेशजी चौधरी साहेब यांच्याकडून. 29 बॉल आणि 63 रन्स हे सामन्याचं समीकरण. चांगला फटका आहे. आशिष थोडेसे दुरून खेळले होते. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. सिंगल मेल विजय त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत.
आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत 9 धावसंख्येवर. बॉल आहेत 28 बॉलमध्ये 62 रन्स हे सामन्याचं समीकरण. अरबाज एक हरहुन्नरी खेळाडू आहे. आशिष सारखा खेळाडू हरहुन्नरी पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, चांगला बॉल, वेगवान, वेगे बरोबर नियंत्रण बरोबर लयबद्धता बरोबर अचूकता आणि अचूकते बरोबर भेदकता पाहायला मिळते. 27 बॉल 62. आज उमेश भगत यांना सुद्धा आपण पाहत आहेत. मॅन फ्रॉम कसराळी वैतरणा विभाग. डॉट बॉल येत असताना काय गोलंदाजी केले आतापर्यंत गोलंदाज मिस्टर गौरव. अरबाज एका साईडला आशिष. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फक्त 9. अप्रतिम फटका छान आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना मुकेश एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. 5 सिंगल डबलला महत्त्व देणं तेवढंच गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच दर्शवत असताना आत्तापर्यंत आपण पाहत आहेत 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम चांगला फटका आहे. शॉर्ट पुल केला जातोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी आणि पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मेल. अरबाजच्या बॅटमधून एक कणखर झन्नाटेदार चौकार. या आपण तत्पूर्वी थांबवतोय सुभाजी कदम यांना. माननीय श्री सहदेवजी सुरेश पाटील जे पोलीस पाटील साखरे गावातील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील म्हटलं तर आपल्या गावातील प्रशासन यंत्रणा व महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आणि गावातील जनता यामधील दुवा व समन्वय आणि गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असतात. आई एकविरा चषक साखरे 2025 या स्पर्धेकरता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जी ट्रॉफी आहे ती सौजन्य केले कुमारी रुजुता सहदेव पाटील व श्री सहदेव पाटील साहेब जे पोलीस पाटील आहेत साखरे गावातील यांकडून देण्यात आलेले आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या वतीने. आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेसाठी एकविरा चषकासाठी त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला पाठबळ दिलेला आहे. रुपेजी नरेश पाटील साहेब यांना या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात आलेले आहे. तर मंडळ त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून लाख धन्यवाद व्यक्त करीत आहेत. धन्यवाद सहदेवजी पाटील साहेब. 15 रन्स 1 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला आशिषच्या बॅटमधून सरळ चेंडू निघून जाईल आणि इथून आपण पाहत आहेत जवळ इथून आपण पाहू शकाल. तर या आपण पंच चेक करतायत. यस डेफिनेटली चेक करायला हवं कारण ज्या पोझिशनमध्ये विजय आले होते थोडेफार कुठेतरी आपण पाहत आहेत बाउंड्री लाईन टच झाले का आणि हे आपण पाहू शकणार आहोत. साहिल पाटील आमचे एक्सपर्ट आहेत आणि इथून आपण पाहत आहेत हा षटकार 6 धावा. कारण अंबे आणि विजय यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन झालं नव्हतं आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं की बाउंड्री लाईन टच होते आणि इथून आपण षटकारात परावर्तित करताना आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने पाय अगोदर टच झाला आणि त्याच वेळेला चेंडू हातामध्ये विसावला आणि तिथून त्यांना टायमिंग जंप करता आली नाही. इथून 6 धावा मिळत आहेत मुकेशच्या या बॉलवर आशिषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. अंबिया हे काय घडलं गेलं कॅच ड्रॉप होताना इझी घेण्याच्या नादामध्ये. आता इथून आशिषने म्हटलं असेल थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 71 धावांचं टार्गेट सेट करत असताना अजून सुद्धा 49 ची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर मुकेश. यावेळेला सरळ बॅटचा अरबाजच्या बॅटमधून स्ट्रँड अँड डिलिव्हर शॉट. मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी बहाडोलीचा ब्रँड अर्थातच आमचे कॅमेरामॅन. षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. नागरी कोल्यांचे
अरबाज आणि आशिषसाठी मात्र पारितोषिक 100 रुपयांचं पाहायला मिळतं. आदरणीय जनाब सालीमभाई यांच्या वतीने आज सालीमभाई यांनी खूप ऊर्जा दिली या खेळाडूंना. मग तो संघ कोणताही असो, खेळाडू कोणताही असो, हे खूप मायने राखतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर मुकेश. आता बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉलमध्ये 43 रन्स. 20 balls remaining and 43 runs required to win. यावेळेला अरबाज पुन्हा एकदा त्या रडार मध्ये आला, चेंडूला सरळ पाठवला आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ कॅच. भविष्यातला ओम चांगला एक फिल्डर बनेल यात ती मात्र शंका नाही आहे. ओम ग्रेट कॅच. षटकार 6 धावा. या षटकाराने सामन्याचं चित्र बदललंय. सालीमभाई यांच्याकडून अरबाज यांच्यासाठी 100 रुपये पुन्हा एकदा येत आहेत, म्हणजे 200 रुपयांचे हकदार बनलेत. चर्चा फक्त तीच चालू आहे. ओम एक जबरदस्त क्रिकेटपट्टू बनेल यात ती मात्र शंका नाहीये. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्राइज असतं. आता सुरू असलेला जो उपसरपंच चषक SP प्रेझेंट बिलोशीच्या मैदानात 1000 रुपये पर कॅच मागे आहे आणि शेवटच्या फायनलच्या दिवसामध्ये 3000 रुपये आहेत. जुचंद्रमध्ये कधी आलात तर तुम्हाला मालामाल होतील. एका झेलला 6-6 हजार रुपये लागलेले आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळले गेले तर आंबी अशी एक पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 35 धावा. एका झेलसाठी किती जुचंद्रकर आणि बाहेरचे प्रेक्षक वर्ग येतात त्याचे साक्षीदार विरल नायर सर सुद्धा आहेत, जे व्यासपीठावर बसले होते. नाईट स्पर्धा सुरू होती. आर्के ट्रॉफी मोहनदादा पाटील यांनी ते पारितोषिक लावलं होतं 3000 रुपये प्रत्येक झेलसाठी. आणि रणजितदादा किनी यांच्याकडून आपण पाहत आहेत 3000 रुपये. अशा प्रकारचे हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं आणि ते विजेते ठरले होते विरल नायर सर. संघाची धावसंख्या 35. 18 बॉल आणि 36 रन. चला, नो मीटिंग नो टाइम. आतापर्यंत 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 15.5 मिनिटे घेतलेले आहेत. चांगलं टायमिंग कव्हर करतायत रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या वतीने. या सर्व संघांचं खेळाडूंचं खूप खूप धन्यवाद आहे. सालीमभाई यांच्या समवेत नौशादजी अधिकारी साहेब यांनी सुद्धा वेळ दिला संपूर्ण दिवसांमध्ये. क्रिकेट प्रेमी आहेत. मनोरच्या परिसरात जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला आदर तिथे त्या ठिकाणी केला जातो. आणि नौशादजी अधिकारी साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि महेश चौधरी साहेब एक मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, हमरापूर DC ब्रँड, आणि त्यांच्याकडून 100 रुपये ओमसाठी आलेले आहेत. ओम, आपण या, आपलं पारितोषिक घेऊन जा. यावेळेला ऑन साईडला पायावरचा चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर केला. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी अरबाज आज वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या 37. आता येणारे बॉल 17 आणि 17 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता आहे. अद्विक 11 एका साईडला आपण पाहिलं 70 रन्स फलकावर लगावल्या. आणि DC टाकवाल ही टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहू शकताय ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. फहाद एका साईडला ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. 16 बॉल आणि 34 रन. अरबाजवर आणि आशिषवर दारोमदार पाहायला मिळते जबाबदारी. हा चेंडू आपण पाहिला तर हा चेंडू खूपच बाहेर निघणारा होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी वळतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. आता 16 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 33 रन. ऑफ साईडला फटका छान आहे. गॅप शोधलाय. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. फिल्डिंग करतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा अरबाजच्या बॅटमधून येत असताना अरबाजची थिंकिंग पॉझिटिव्ह सुपर पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सिंगल डबलला कन्वर्ट करतोय, षटकार चौकारांची आतषबाजी करतोय आणि हेच खेळाडू परिपक्वतेचे खेळाडू म्हणून ओळखले जातात.
40 रन, 15 बॉल 31 ची आवश्यकता आहे. 15 balls remaining and 31 runs required to win. TC डाकवाल टीम यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु दूर आहेत की काय फिल्डर त्या ठिकाणी. कॅच ड्रॉफ्ट, 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते दोन्ही बॅटर आणि अशा वेळेला विजय त्या ठिकाणी पुढे सरसावले. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालं आणि इथून आपण पाहतोय एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये 30 रन हे सामन्याचं समीकरण. जेव्हा तुम्ही स्टार्ट घेताना त्यावेळेला खूप महत्त्वाची भूमिका असते. स्टार्ट घेणं, बाउंड्री लाईन टच असतं त्यावेळेला. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन केअर. एखादा आजार होण्याच्या अगोदरच आपण इलाज केलेला बरा असतो आणि त्यामुळे मात्र झेल टिपण्याच्या अगोदर आपण तयारीनिशी राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 42, 13 बॉल 29 ची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगला दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये. फहाद मोठे फटके मारून देत नाहीये, हे त्याचं वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी आहे. महेश चौधरी आणि सुनील वजय मॅचचा आनंद घेत असताना समोरच एक फेरफटका घेत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर करत कलात्मक फलंदाजी अरबाजची आतापर्यंत राहिले. अरबाज जाणतायत की 2 मॅचमध्ये अफसर पटेलने जी कामगिरी केली होती ती वाखाणण्याजोगी होती. आता विजयासाठी 12 बॉल 28, 12 गेंदे शेष और 28 रन की जरूरत. डीसी टाकवाल टीम एका साईडला, अद्विक 11 मनोर एका साईडला आणि ओम यांच्यासाठी 100 रुपये महेशजी चौधरी साहेब यांच्याकडून आलेले आहेत. तर पिंटू वजे यांना मी विनंती करेन की ओमला आपण सन्मानित करावं. 100 रुपयांचं कॅश प्राइज, शेवटी प्राइज ते प्राइज असतं. ओम या. काय म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. ओम 100 रुपयांचं हे कॅश प्राइज त्याच्या आयुष्यात अविस्मरणीय लक्षात राहील. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हे क्लिप तो पाहिल, यूट्यूबवर जाईल. प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, बेलवर क्लिक करायला विसरू नका. 12 बॉल 28, 12 बॉल आणि 28 रनची आवश्यकता. बारा बॉल 28. चांगला बॉल या वेळेला आपण पाहतायत. गोलंदाज मिस्टर अमीर आवारी. कमी वेळेमध्ये फार चांगल्या पद्धतीने या खेळाडूने छाप सोडले. अशी छाप पुढे राहायची असेल, तुम्हाला जर चमक दाखवायची असेल तर फार गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते डिसिप्लिन आणि डाऊन द अर्थ. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उसळी घेणारा हा चेंडू जरूर होता. बाउन्स मिळाला होता. कोणताही फिल्डर नाही आहे. दुरून मात्र फिल्डर शॉर्ट लेग वरून येत आहेत. ही चुकी कदाचित झाली की काय? चुकीचं कॉलिंग. आशिषला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 11 बॉल 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 27 ची आवश्यकता असेल. आशिष बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अबुतला या वेळेला न्यू बॅटर येत आहेत. 10 बॉल आणि 27. चव्वेचाळीस रन, 10 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. काय अमीर अवारीने जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक कसं करावं, ताहा रईस यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला.
पुन्हा एकदा बाउन्स ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. आता टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी यावेळेला केले गेले. अमीर आवारीचा हा रिप्ले पाहू शकताय ज्या पद्धतीने हा बॉल एवढा टर्न प्राप्त होतोय की वेगे बरोबर सुंदर स्विंग सुद्धा पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन पुढे सरसावतील मिस्टर विजय. चांगली फेकी होत असताना फक्त सिंगल मेल अरबाजला स्ट्राईक एंड कडे आणलं गेलंय. आता इथून बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चांगली मॅच आपण पाहतायत. अंतिम 8 मध्ये कोणता संघ दाखल होईल याकडे लक्ष असणार आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा वॉट कॅच. एक्सलंट कॅच. जणू काय आता मला फेविक्विक चिपकवलाय की काय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. आणि तहार रईस सांगतायत ए मेरे बायत का खेल है. ग्रेट कॅच. एक्सलंट कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. 6 बॉल 26 ची आवश्यकता. सहा बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगला झेल ह्या वेळेला टिपला गेला. ग्रेट कॅच. थँक्यू व्हेरी मच जनाब सालीम भाई. आणि त्याचप्रमाणे अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. खेळाडूंना स्फूर्ती दिली. खेळाडूंना मोटिवेशन केलं. आणि त्यामुळे आज खेळाडू हे घडताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाहीये. जो जीता वही सिकंदर. यावेळेला शॉटॉम्पूल करण्याचा प्रयत्न. अबुतलाच्या बॅटमधून एक धाव तर येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत. थोडेसे लेझी राहिले होते. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 5 बॉल आणि 24 रन. यंदाचा हंगाम 5 बॉल 29. कोण विसरेल. अमीर आव्हारी त्याचे यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलाय. अजून मॅच समाप्त झालेली नाही आहे. अबुतला ह्या वेळेला दर्शवत असताना टीव्ही ऑन ठेवा. बॉल आहे 4. 4 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. 3 ठोकावे लागतील. 53 रन्स. अद्विक 11 मनोर टीम आता थोडंसं टेन्शनवाला हा सामना पाहायला मिळतोय. हीच खासियत आहे एकविरा चषक स्पर्धेची. कारण मॅच रफ अँड टफ होतात. हा चेंडू जर आपण पाहिला कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालंय. इथून धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते. इथून 1 रन मिळेल. वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 1 धाव ऍड होईल. संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 54. 4 बॉल 17 ची आवश्यकता आहे. 8वे पारितोषिक जे आपण पाहतायत 10,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय श्री कमळाकर नारायण पाटील समाजसेवक सरपाडा. आणि चषक सौजन्य केलंय कैलासवासी पांडुरंग नाग्या पाटील यांच्या स्मरणार्थ. आदरणीय सन्मान्य मनोजी शामराव पाटील साखरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा ऍड होतील. आता संघाची धावसंख्या 56. 3 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 15 रन्स हे सामन्याचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. ऑन साइडला फटका तर छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये 1 बाउन्स. चौकार. आता 2 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. दोन्ही षटकाराची आवश्यकता असेल. 2 बॉल 11 रन. चांगली बॅटिंग. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगतदार. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा कमाल करतायत. तर तुम्हाला बॉल हवेत तर तुम्ही नवीन घेऊन जा. परंतु जुने बॉल द्या आमच्यापर्यंत. दोन बॉल 11 रन. मुनीत कुडू ह्या वेळेला दर्शवतील कॅमेरात कोण एक्झॅक्टली बंदिस्त झालाय.
म्हणजे त्याचा आपण सत्कार करू, सन्मान. 2 बॉल 11 रन. चला थोडस स्पीडअप करा. 2 बॉल 11 ची आवश्यकता आहे. कमाल आहे, स्टेजवर पोलीस पाटील असताना सुद्धा बॉल मात्र ह्या ठिकाणी चोरीला जातोय. 2 बॉल 11 रन. या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. आता मात्र इथून आपण पाहत आहेत आता 2 बॉल 10 रनची आवश्यकता आहे. अबुतला अजूनपर्यंत मॅच सोडत नाहीये. अबुतलाला माहिती आहे इथून षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचे चान्सेस आहेत. ध्रुवांश पाटील यांच्याकडून मॅच विन करून दिली तर 1000 रुपये. यावेळेला मॅचचे एजंट टेकन. तहार रईस कोणतीही चुकी करणार नाहीये. एक्सपिरियन्स विकेट कीपर. आता बॉल आहेत तुमच्याकडे 1 आणि 1 बॉल मध्ये 10 रन. टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चालला तर 10 धावा झालेत 1 बॉल मध्ये. चांगले प्रयत्न केले होते अबुतलाने, परंतु इथून आपण पाहिलं तर प्रयत्नांती परमेश्वर. एका साईडला गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी केले. चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर फादने स्वतःला प्रश्न विचारला आणि इथून मी चांगली गोलंदाजी करू शकतो हा त्याचा आत्मविश्वास. अप्रतिम चांगला बॉल आणि अशा प्रकारे अद्विक 11 मनोर टीमने बाजी मारली आणि अनिल साळुंके यांच्या चेहऱ्यावर थोडीशी तरी खुशी असावी, कारण त्यांचे दोन्ही संघ आहेत मोहसिन शेख यावेळेला आपण पाहतायत आणि त्यांचे संपूर्ण परम मित्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. तर कॉंग्रॅच्युलेशन अद्विक 11